नमस्कार, मी पंजाब डक पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला ना म्हणजे आणखीन 10, 11, 12च्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे. वेगवेगळ्या भागात पडणार आहे. पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात म्हणजे 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये दररोज या 12 ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे, मोठ्या थेंबाचा पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला आणखीन एक सांगू शकतो की 6, 5, 11 जिल्हे म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अकोट, परातवाडा, बेतूल, इकडे मध्य प्रदेश त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा 14 तारखेच्या आत तुम्ही तुमचे काय करा जिथं पाणी साचत असलं तर खतं टाकून घ्या. कारण की 14 ते 22च्या दरम्यान म्हणजे 14 ऑगस्ट पासून 22च्या दरम्यान तुमच्या इकडे खूप पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी मुसळधार पडणार आहे. म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आणि तसा तो पाऊस पुन्हा काय होणार आहे 14 ते 18च्या दरम्यान मराठवाड्यात देखील 7 जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव या मराठवाड्यातल्या जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे. जे तळे भरायचे राहिले असतील बीड जिल्ह्यातले कडाष्टीतले ते देखील ते छोटे छोटे तलाव या 14 ते 22च्या दरम्यान भरून जातील. म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर हे पट्ट्यातला आता पाऊस ते कायमच राहणार. तिकडे सरी त्या चालू राहतील. कर्नाटकमध्ये बेळगाव तिकडे कर्नाटकचा कालच तुम्ही बघू शकता. काल काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला कर्नाटकमध्ये. तिकडं बऱ्याच भागामध्ये झाला. आणखीन पावसाचा जोर जवळपास राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सध्याच्याला म्हणजे 8 ऑगस्ट पासून तर तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय होणार आहे पाऊस तुम्हाला एकदम अशी 8-10 दिवसाची उघाडा देणारच नाही. हे ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाचा जाणार आहे. म्हणून जशी वेळ भेटत काय होणार आहे आता उद्याच्याला काही भागामध्ये आता उद्याच बघा तुम्ही विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होईल. मराठवाड्यात देखील सूर्यदर्शन होईल. पण दुपारच्याला लगेच 2:30च्या नंतर पावसाची परत लगेच जोराचा पाऊस येईल. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा म्हणजे 8 ऑगस्ट पासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही काय करा जसं वेळ भेटली म्हणजे ऊन काय होणार आहे दुपारी 9ला पडणार 9 ते 2च्या दरम्यान म्हणजे उन्हाचा ऊन राहील. तितक्यामुळे फवारण्या शेतीच्या करून घ्या. शेतीचे कामं करून घ्या. वाटल्यास खतं टाकायचे टाकून घ्या. आणि योगायोगाने तुम्हाला सांगतो या ठिकाणी ह्या सकाळी आमच्या शेतात तुम्हाला सांगितलं होतं ना की आमच्या इथं तांबडा आभाळ झालं होतं तर पाऊस शकता हे पाऊस पडायला. त्याच्यामुळे लाईव्ह इथून हे आपलं शेत आहे. ही सगळं सोयाबीन आहे. इथं 16 एकरचा प्लॉट आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्याला अंदाज देत आहे. तर बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन आलेत की शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमच्या बाजूला पाऊस पडायला आणि आमच्या इथं पडायला. तर मी खूप वेळेस सांगतो 15 मे ते 30 मे दरम्यान जिथं जास्त पाऊस पडला तिथं जास्त पाऊस पडतो. 15 मे ते 30 मे दरम्यान दुसऱ्या गावाला पाऊस खूप पडला आणि तुमच्या गावाला कमी पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात दुसऱ्या गावाला जास्त पडतो आणि तुम्हाला कमी पडतो. म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो 14 तारखेपासून खरं तर तुम्हाला सांगतो 12 तारखेपासूनच काय होणार आहे म्हणजे नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा इकडं लातूर जिल्हा, त्याच्यानंतर तेलंगणा इकडं, त्याच्यानंतर चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती इकडं ना खरं तर 12-13ला तिकडे पाऊस सुरू होणार आहे. पण ते पाऊस काय होणार आहे त्याच्यानंतर इकडे पुढं सरकत असं जाणार आहे. म्हणून काय होणार आहे की 14 ऑगस्ट पासून ते 22च्या दरम्यान ज्या ठिकाणी अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी ते पाऊस पडून त्या पिकांना जीवदान ठरणार आहे. काय ठिकाणी तर तुम्हाला सांगतो मुसळधार देखील पडेल. कुठं अतिमुसळधार देखील राहणार. सगळीकडे असा मुसळधार होणार नाही पण काय भागामध्ये होणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. सांगू इच्छितो की आता ज्या भागात पाऊस नाही पडला तिथं देखील पडून जाईल. त्याच्यानंतर ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये चांगलाच पाऊस पडणार. मी अगोदर सांगितलं ऑगस्टमध्ये जास्त पाऊस आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे. आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एकदा मोठा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर नंतर पाऊस कमी होत जाणार आहे आणि 2 नोव्हेंबरला परत थंडी येणार आहे. म्हणून हे असाच मी पहिल्यापासून अंदाज दिला होता. पहिल्यापासून म्हणलं होतं की दुष्काळ काही पडणार नाही. आणि तुम्हाला सांगतो जे आता येलदरी धरण आहे, सिद्धेश्वर धरण आहे, त्याच्यानंतर आपलं दुधना धरण आहे. ह्या ऑगस्टच्या शेवटपर्यंत ते जवळपास 90-100% पर्यंत ते धरणं भरून जातील. म्हणून हे खास करून त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी.